केलं 3. भिन्न असुद्या भाषा भिन्न असुद्या वेश, एक संस्कृती एकच गाणे भारत आमचा देश. योगेन चित्तस्य पदेन वाचा मलम शरीरस्य वैद्यकेन योगाकरोत्तम प्रवर नाम पतंजली नाम जयनाम तोसुमे. आज 21 जून इंटरनॅशनल योगा डे. आज उपजिल्हा रुग्णालय परंडा येथे माननीय वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर जुबेर मोमीन सर आणि सिव्हिल सर्जन यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे सहसहाय्यक अधीक्षक माननीय पवार साहेब यांच्या हस्ते आज आम्ही उपजिल्हा रुग्णालय परंडा येथे आंतरराष्ट्रीय योग दिवसाचा समारंभ साजरा करत आहोत. तर या प्रसंगी बोलताना एवढंच म्हणायचं आहे की जे आपण इंटरनॅशनल योगा डे जो साजरा करत आहोत तर त्यामध्ये एक निश्चित लक्षात घेतलं पाहिजे की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, म्हणजे स्वास्थ्य स्वास्थ्य रक्षण आतुरस्य विकार प्रशमन अशा प्रकारची जी आपल्या भारत सरकारची जी मोहीम आहे किंवा भारतीय संस्कृती जी आपल्याला शिकवते की आरोग्य हे पहिल्यांदा जतन केलं पाहिजे. चुकून आजारी पडलं तरच आपण मेडिसिन वगैरे बाकीचा विचार केला पाहिजे. तशा पद्धतीने योगा हे केवळ आपल्यासाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी हे अत्यंत महत्त्वाचं आहे हे लक्षात आलेलं आहे. कारण आपल्याला माहिती आहे की या T20च्या यांत्रिक युगामध्ये आपले शारीरिक कष्ट कमी झालेले आहे, मानसिक ताणतणाव अधिक वाढलेला आहे, भारतीय संस्कृतीशी निसर्गाशी आपला संबंध तुटत चाललेला आहे. आधुनिकांचं अंधानुकरण यामुळे काही वाढते ब्लड प्रेशर आहे, डायबिटीस आहे, हार्ट अटॅक आहे, कॅन्सर्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे संधिवात आहेत, थायरॉइड आहे किंवा इतर जे काही नॉन कॉम्युनिकेबल डिसीज आहेत असंसर्गिक आजार की ज्याच्यावर संपूर्ण जग हे रिसर्च करण्याचा प्रयत्न करत आहे. पण सगळ्यांना कळलेलं आहे की ह्याचा जो काही मिळत गाभा आहे तो म्हणजे भारतीय संस्कृती विशेषतः योगामध्ये आहे. कारण योग हे असं आहे की ज्याच्यामध्ये जे काही आपलं शरीर 3 स्तंभांनी बनलेलं आहे, मन शरीर आणि आत्मा, त्या तिघांचाही समतोल साधण्याचं काम हे योगा करतं. ते ज्याच्यामध्ये म्हणतो आपण की योग चित्तवृत्ती निरोध, चित्तवृत्तीचा निरोध करून मन प्रसन्न करणे आणि जे काही ताणतणाव स्ट्रेस फॅक्टर जे आहेत ते कमी करून एक हॉर्मोनल बॅलन्स निर्माण करणे, समतोल शरीराचा राखणे हे योगा नेहमी करत असतं. जसं प्रत्येकजण सकाळी उठल्यानंतर एखादा जसं लाकूड तोड्या असतो की लाकूड तोडण्याच्या आधी स्वतःच्या कुऱ्हाडीला धार लावण्याचा प्रयत्न करतो आणि मग त्याचं काम फार हलकं होतं. तशा पद्धतीने आपल्या मन शरीराला धार लावण्याचं कार्य योगा करतं. योगा म्हणजे केवळ ते आसन प्राणायाम एवढंच नसून योग हे अष्टांग योग आहेत की ज्याच्यामध्ये यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी, तर ह्या 8 अंगामध्ये आपलं शारीरिक मानसिक आत्मिक 3 स्तरावरचं जे काही स्वास्थ्य आहे ते जतन केलं जातं आणि सर्वांना सुंदर सर्वांना परिपूर्ण असं दीर्घसुखी संपन्न आयुष्य आपल्याला मिळतं. आणि सुसंस्कारी व्यक्ती बनवण्याचं जे काही व्यक्तिमत्व विकासी कार्य आहे हे अष्टांग योग आपलं करत असतं. म्हणून केवळ 21 जून या दिवशीच केवळ आपण योगा न करता या दिवशी आपण एक दिन साजरा करून वर्षातले 365 दिवस आपण प्रत्येकाने स्वतःच्या शरीरासाठी अर्धा ते 1 तास वेळ देऊन आपण प्राणायाम योगा हे सगळं केलं पाहिजे आणि आपलं आपल्या कुटुंबाचं आणि समाजाचं आरोग्य जतन केलं पाहिजे. या प्रसंगी एवढंच मी बोलू इच्छितो. आणि पुन्हा एकदा योग दिनाच्या शुभेच्छा आम्ही उपजिल्हा रुग्णालय परंडा तर मी आपल्याला देऊन आपल्या सर्वांगीण आरोग्याबाबत मी धन्वंतरी चरणी आई जगदंबे चरणी प्रार्थना करतो आणि आपल्या सर्वांना दीर्घ सुखी संपन्न आयुष्य मिळो अशा प्रकारची प्रार्थना करून मी माझे 2 शब्द संपवतो. मी आपल्याला सूर्यनमस्कार म्हणजे सर्वांना सुंदर सर्वांना परिपूर्ण असा व्यायाम प्रकार मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतो. या सूर्यनमस्कारामध्ये 3 प्रकारचे आसन आणि 7 प्रकारचे आसन आणि 3 प्रकारचे प्राणायाम येतात. आणि जे काही आपण मंत्र म्हणतो ओम सूर्याय नमः, तर अशा मंत्राने आत्मिक आणि प्राणायामामुळे मानसिक आणि जे काही आपण आसनं त्यामध्ये 7 येतात साखळी, तर त्या आसनांमुळे शारीरिक असे 3 स्तराचे व्यायाम प्रकार होतो. आणि कुठल्याही प्रकारचे त्याला जिममध्ये जायची गरज नाही, पैसे घालायची गरज नाही, बाकीचे काहीच कुठल्या गोष्टी करण्याची गरज नाही, हा त्याला काही जागा पण लागत नाही. रोज प्रत्येकाने 15 सूर्यनमस्कार घाला, याच्यामुळे आपल्याला स्वास्थ्य आपल्याला चांगलं मिळेल. तर मी करून दाखवतो त्या पद्धतीने बघा. ओम सूर्याय नमः. Sister, instruction, yeah.
अशा पद्धतीने सगळ्यांनी सूर्यनमस्कार घालायचं. ह्यामध्ये श्वासावर कशा पद्धतीने नियंत्रण ठेवून करू शकता हे बघा. पहिल्या स्थितीमध्ये श्वास घ्यायचा आहे. ह्या स्थितीमध्ये श्वास घ्या अँटी ग्रॅव्हिटी आणि श्वास सोडत कुठं ग्रॅव्हिटी जायचं आहे. श्वास सोडत पाद हस्तासन. श्वास घेत आपल्याला अश्वसंचालनासन. श्वास रोखलेल्या अवस्थेमध्ये चतुर्दंडासन. श्वास सोडत अष्टांग स्थिती. श्वास घेत भुजंगासन आणि श्वास रोखलेला पर्वतासन किंवा अधोमुख श्वानासन. अश्वसंचालनासन श्वास रोखलेला आहे. श्वास सोडत पाद हस्तासन आणि श्वास घेत ऊर्ध्व हस्तासन. अशा पद्धतीने अजून एकदा आपण फास्ट करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. धन्यवाद.